मित्रांनो, आता आपण आग्रावर आहोत, मिठागरावर. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे ही मिठागर बघू शकताय. आता मे महिना चालू आहे, म्हणजे 30 मे पर्यंत आपल्याला ही मिठागर चालू राहतील. नंतर पावसाळा आल्यावर मिठागर याचं काम हे बंद होतं, कारण पावसाचं पाणी आणि समुद्राचं पाणी त्यापासून मीठ तयार होऊ शकत नाही. पावसाळ्यात हे बंद असतं. आणि आता 30 मे पर्यंत आपल्याला ही मिठागर चालू भेटतील. आणि मिठागर आता मित्रांनो आता लुप्त होत चाललेली आहेत. पण काही ठिकाणी अजून महाराष्ट्राच्या जसं आपण मुंबईचा काही भाग बघू शकतो आणि उरण पूर्व विभाग याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिठागर ही पाहायला मिळतात. तसंच हे उरण पूर्व विभागातील एक मिठागर आहे. हे कोपरवळी आणि जुई यांच्यामध्ये असलेलं हे मिठागर आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय मिठागरामध्ये. आणि मिठागरामध्ये समुद्राच्या पाण्यापासून कशा प्रकारे मीठ बनवलं जातं ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. हे आपण बघू शकता. असे छोटे छोटे असे खंड केलेले असतात, कोंड्या केलेल्या असतात. आणि त्यामध्ये समुद्राचं येणारं पाणी हे अडवलं जातं. आणि सूर्यप्रकाशाने ते पाणी थोड्या दिवस आटलं जातं आणि फक्त पाणी आटलं जातं. आणि त्यातील जो क्षार असतात ते तसेच जमिनीत राहतात आणि त्याच्यापासून मीठ तयार होतं. आणि आपण बघू शकतो का, हे आता मीठ तयार झालेलं आहे आणि काढण्याचं काम आता चालू आहे. इकडं मीठ तयार झालेलं आहे. आणि काही याच्यामध्ये आपण बघू शकतो पाणी आहे. ते पाण्याचं नंतर बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्यापासून आता याच्यामध्ये पाणी साठवलं आहे आणि यातील मीठ काढलं आहे. मीठ काढल्यानंतर पुन्हा पाणी त्याच्यात सोडलं जातं आणि त्यानंतर त्याचं बाष्पीभवन त्याच्यापासून मीठ तयार होतं. अशी प्रक्रिया नेहमी चालत असते. आपण बघू शुद्ध असं मीठ आहे. नंतर हे मीठ पुढं प्रक्रिया करण्यासाठी फॅक्टरीमध्ये नेलं जातं. मोठं आगर आहे. मित्रांनो, आगर हे नाव असं आहे की ज्याप्रमाणे कोळी बांधव हे मासेमारी करतात, त्याप्रमाणेच आगरी लोक हे आग्रात मीठ काढण्याचं काम करतात. त्याच्यामुळे त्यांना आगरी असं म्हणतात. आगरी लोक शेत आणि मीठ हे त्यांचा मूळ व्यवसाय. जमिनीत शेती करणे आणि पावसाळा आला की मिठागर हे बंद होतात. त्याच्यानंतर मग ती शेती करतात. हा पारंपरिक व्यवसाय आहे. आता हा व्यवसाय थोडा लुप्त होत चाललेला आहे, कारण विकासाच्या नावाखाली सर्व जमिनी या विकासकांनी किंवा भूमिमाफियांनी गिळंकृत केलेले आहेत. परंतु ही अशी आग्रह आजही आपल्याला या मुंबईच्या किनारी किंवा आपण जो उरणचा पूर्व विभाग बघतो तिथं अशी मोठ्या प्रमाणावर आग्रह अजूनही अस्तित्वात आहेत. आणि ही आग्रह टिकली पाहिजे. आणि आग्रह टिकली पाहिजे, शेतं टिकली पाहिजे, त्यांचं अस्तित्व हे टिकलं पाहिजे. हे बघा मित्रांनो, खूप मेहनतीचं काम असतं. पण आज ही आग्रह बघितली की असं म्हणजे जी लुप्त होत चाललेली आहे आपली संस्कृती, जो आगरी कोळ्यांचा जो वारसा आहे
तो आज आपल्याला जपला पाहिजे. सरकारने पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की हे हे टिकले पाहिजे, हे आग्रह टिकली पाहिजे, जेणेकरून काही समाजांचे अस्तित्व ही टिकली पाहिजे. हे खूप मोठं मिठागर आहे आणि इथं आपण बरेच कामगार हे काम करताना आपण बघू शकतोय. आज सकाळी आलोय. सकाळचं वातावरण पण आपण बघू शकताय. मिठागरावरचं काम चालू आहे. मित्रांनो, मिठागरं ही वाचली पाहिजे. ज्याप्रमाणे सरकार जमिनी हस्तांतरित करतोय आणि त्याबरोबर ही मिठागरं ही हस्तांतरित करतोय, परंतु आज ही जे आपलं वैभव आहे, हे आपलं महाराष्ट्राचं, याला आपण वैभवच म्हणू शकतो. कारण हे टिकलं पाहिजे. हे बघा, या ठिकाणी पाणी, मिठागरातलं पाणी आटलेलं आहे आणि हे आता मीठ जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसात आपल्याला तयार होईल. त्याच्यानंतर ते मीठ काढण्यात येईल. मिठागरावर जसे कामगार काम करतात त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी एक मुकादम असतो. ही लोक आगरी समाजाची असतात आणि आगरी समाजाचा हा पूर्वापारपासून हा व्यवसाय आहे. पावसाळ्याच्या आधी मिठागर करायची आणि तिथं काम करायचं आणि त्याच्यानंतर पाऊस चालू झाला की मग शेती करायची. पण दिवसेंदिवस हा लुप्त होत चाललेला व्यवसाय आहे. ही आपली संस्कृती आहे, ही आपल्याला जपायला पाहिजे. आधुनिकतेकडून आपण चाललोय, परंतु मेन जे अन्न आहे, अन्नात आपलं मीठ जसं गरजेचं असतं आणि त्याची जपणूक आणि त्या मिठागरांची जपणूक ही झाली पाहिजे. एवढंच मत आहे मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. खूप मेहनत आहे मित्रांनो. हे बघा, मीठ पहिला हे करायला लागतं, फोडायला लागतं, त्याच्यानंतर तो आपल्याला गोळा करायला लागतो.